तिथं त्या घरामध्ये माणसं एकत्र येतात. जिथं प्रेम आहे माणसं तिथं गोळा होतात. आता मत बघा, माशा कुठे येतात? आमच्यामध्ये जर देवाच्या वचनाचा गोडवा आहे, आमच्यामध्ये जर देव आहे, आमच्यामध्ये जर प्रेम आहे, तर कोणाला सांगावं लागत नाही की माझ्याजवळ येऊन तासभर गप्पा मार म्हणून. आमेन. सांगावं नाही लागत. त्या माणसाला गोडी लागलेली आहे. माझी गोडी नाही लागली, माझ्या मधल्या परमेश्वराची त्या माणसाला गोडी लागते. त्या स्त्रीला गोडी लागते, त्या पुरुषाला गोडी लागते, त्या म्हाताऱ्या माणसाला गोडी लागते. ते पुन्हा 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 आठवण का करतात? त्याचं कारण परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की त्यांच्या घरात एक प्रेम कमी मिळत असेल, प्रेमाने भरलेला व्यक्ती त्यांच्या बरोबर व्यवस्थित बोलत नसेल, घरामधलं वातावरण तसं त्यांचं नसेल, म्हणून देवाचा सेवक किंवा देवाची सेविका त्या माणसाला आपल्या घरामध्ये आल्यानंतर, कुटुंबात आल्यानंतर तिच्या जीवाला किंवा त्याच्या जीवाला आनंद होतो. येशू प्रभू की. आणि म्हणून आपण देवाच्या प्रीतीने दिवसांदिवस भरले जातो. आणि हे देवाचं वचन आपल्यामध्ये गोडवा निर्माण करतं. आणि जिथं देवाच्या वचनामध्ये गोडवा आहे किंवा जो माणूस देवाच्या गोडीने, प्रेमाने, प्रीतीने भरलेला असतो, त्या माणसाच्या अवतीभोवती नेहमी लोक जमा झालेले असतात. ते घरामध्ये असू द्या, कुटुंबामध्ये असू द्या, मंदिरामध्ये असू द्या, चव्हाट्यावरती असू द्या, गावामध्ये असू द्या, रस्त्यावरती असू द्या, ऑटोमॅटिक माणसांना एकत्र ते येतात. आणि त्या माणसाचा लळा लागतो, त्या माणसाची गोडी लागती, त्या माणसाची भेट घेऊ लागती किंवा भेट होण्याची इच्छा आपल्या मनामध्ये येते. त्याच्या पाठीमागचं कारण देव आम्हाला या ठिकाणी सांगतोय की त्या माणसामध्ये प्रेम आहे. आणि आम्हाला माहिती आहे घरातले माणसं घरात चांगलं बोलत नाही. मी पण असो, बाहेरच्या बरोबर आमचे संवाद चांगले असतात, बोलणं चांगलं असतं, मवाळकी चांगला असतं, प्रेम चांगला असतं. आपण एकदम त्यांच्या बरोबर बोलत असताना बाहेरच्या व्यक्तींबरोबर एकदम गोड बोलतो. आणि आपल्याला त्यांच्या बाहेरच्या स्वभावावरून कळतं की किती स्वभाव त्यांचा चांगला आहे, किती स्वभाव त्या बाईचा चांगला आहे, भावाचा चांगला आहे, बहिणीचा चांगला आहे, सेवकांचा चांगला आहे. पण तोच व्यक्ती घरामध्ये कसा वावरतो याला पण फार महत्व आहे. आणि शक्यता घरामध्ये आपल्याला बघायला मिळतं नाही, 100% तर आपण एवढं वागत नाही,